निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो, ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, आज खूप भाग्यशाली बाळ आहेस. तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे. या श्रावणातल्या या रविवारी तुझ्यासाठी खूप काही शुभ संकेत हा संदेश घेऊन आला आहे. तेव्हा बाळा, तुझ्या खचलेल्या मनाला उभारी देणारा, तुला सर्व संकटातून अलगद बाहेर खेचून आणणारा, तुझ्या दुःखी मनावर फुंकर घालणारा आणि तुझ्या सर्व संकटातून मुक्तता देणारा आणि तुझ्या शत्रूंपासून तुला दूर ठेवणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे, तर बाळा, या संदेशाचा मनापासून स्वीकार कर आणि शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. शत्रूंपासून आता तुला मुक्तता होण्याची वेळ आली आहे. चिंता करू नको, कारण तुझा भाग्योदय निश्चित करण्यात आला आहे. तुझ्या भाग्यामध्ये आता सर्व काही तुला प्राप्त होणार आहे, जे तू गमावले आहेस. हो बाळा, सत्य ऐकत आहेस, कारण हीच योग्य वेळ आली आहे. आजपर्यंत ज्या संकटातून, ज्या दुःखातून तू मार्ग काढूनही बाहेर पडू शकला नाहीस, आता या सर्वांमधून अलगद बाहेर काढण्यासाठी ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत रहा, निशंक रहा. निशंक मनाने जे ही कार्य करत आहेस, त्या कार्यामध्ये तुला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाळा, आमचे पूर्ण लक्ष, आमची पूर्ण कृपादृष्टी तुझ्यावरती आहे. आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, तुझ्या या जवळच्या त्रास देणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष कर. तुला ज्या काही लोकांनी मनस्ताप, विश्वासघात केला आहे, अशा लोकांपासून दूर राहा आणि कोणावरही विश्वास ठेवण्या अगोदर त्या व्यक्तींना पारखून घ्या. मग तुम्हालाच त्रास होणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ आली आहे. हो बाळा, सोनेरी पहाट अशी काही तुझ्या आयुष्यात येणार आहे, ज्या सोनेरी पहाट तुला खूप काही देऊन जाणार आहे. तुझ्या जीवनामध्ये जो काही अंधकार आहे, तो दूर करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्या समोर आहे. तेव्हा बाळा, निशंक मनाने ऐक, शेवटपर्यंत शांत मनाने ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य पूर्ण शून्य झाले तरीही खचू नका, माघार घेऊ नका. आणि त्या शून्यासमोर किती आकडे लिहायची ती ताकद तुमच्यामध्ये मी दिली आहे ना. तुमच्यामध्ये ते बळ मी दिले आहे, कारण माझा स्वामीप्रिय बाळ न हारणारा आहे, न खचणार आहे. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीला तू सामोरे जाणार आहेस. तुझ्यामध्ये ती शक्ती, ती ताकद आहे. हो बाळा, आमचे शुभ आशीर्वाद, आमचे प्रेम, सर्व काही तुझ्या पाठीशी खंबीर असताना तू कोणत्याही संकटांना घाबरणार नाही. कोणत्याही विपरीत परिस्थितीसमोर तू स्वतःला खंबीरपणे उभा राहणार आहेस. बाळा, आता चिंता करू नको, कारण चिंता कुठल्याही तुझ्या अडचणीवरती मात करणारा असा मार्ग नाही. स्वामी म्हणतात, जमणार नाही असा कधीही विचार करू नका, कारण न जमता केलेली सुरुवात ही यशस्वी होण्याचे खूप मोठे पहिले पाऊल आहे. म्हणूनच कुठलेही कार्य करायला कधीही घाबरू नका. सुरुवात करून तर पहा, आणि त्या कामामध्ये, त्या कार्यामध्ये तुम्हाला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांगा. बाळा, ज्याच्यात नुकसान सहन करण्याची शक्ती आहे, तोच नफा मिळवू शकतो. मग तो व्यवसाय असो किंवा नाती असो, परिस्थिती चांगली असो वा वाईट असो, नेहमी संयम ठेवा. जिंकण्यासाठीच स्वतःला नेहमी वचन द्या, तयार करा. मनामध्ये जिद्द इतकी ठेवा की समोर कुठलेही कार्य तुमच्यामुळे
नसेल जमेत तरीही ते करण्याची ताकद तुमच्यामध्ये शेवटपर्यंत राहू द्या. न हरता ते कार्य पूर्ण करण्याची ताकद स्वतःमध्ये असू दे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा परिस्थितीवरती तुम्ही मात करून पुढे चालत राहता, तुमच्यामधला आत्मविश्वास कधीही ढळू न देता ज्या काही तुम्ही हाती कार्य घेतले आहे ते प्रामाणिकपणे करत राहता, तेव्हा परमेश्वराला सुद्धा तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळवून द्यावेच लागते. कारण बाळा, तुझे प्रयत्न प्रामाणिक असतात, तुझे कष्ट निरंतर असतात आणि ते कधीही वाया जात नाहीत. म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर आहे हे निरंतर लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, नेहमी सकारात्मक विचार करत राहा, कारण सकारात्मक विचारानेच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. नकारात्मक विचाराने कोणतेही कार्य तुमचे कधीही यशस्वी होणार नाही. मनामध्ये दुसऱ्यांबद्दल नेहमी आदर आणि चांगले विचार मनामध्ये आणा आणि मग पहा, तुमचे जीवन, तुमचे व्यक्तिमत्व उजळल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला समाजामध्ये उच्च स्थान, मान, प्रतिष्ठा मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या जीवनातील परिस्थिती स्वीकाराल तेवढाच तुम्हाला त्रास कमी होणार आहे. मग तुमच्या परिस्थितीमध्ये सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, जो काही असेल तो तुम्ही वेळेत स्वीकारायला हवा. कारण बाळा, जेव्हा तुम्ही काही गोष्टी मनापासून स्वीकार करता तेव्हा त्या तुम्हाला खूप काही सुखद अनुभव देऊन जातात. स्वामी म्हणतात, परिस्थिती कोणतीही असो, स्वतःवरचा ठाम विश्वास असेल, स्वतःचा आत्मविश्वास खंबीर असेल आणि स्वतःवरती संयम असेल तर तुम्हाला कोणतीही बिकट परिस्थिती कधीही हरवू शकत नाही. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही जिद्दीने त्या परिस्थितीचा सामना करत असाल तर बाळा, कोणाचीही हिंमत नाही की तुम्हाला हरवू शकण्याची, कोणाचीही हिंमत नाही तुम्हाला पाठीमागे खेचण्याची. म्हणूनच स्वतःचे जीवन तुमच्या थाटात जगा. कोणाच्याही धाकात जगण्याची गरज नाही, कोणासमोरही झुकण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, बाळा, कोणाच्याही दबावाखाली, कोणालाही घाबरून कधीही आपल्या आयुष्याची वाटचाल करू नका. स्वतःचा आत्मविश्वास नेहमी जागा ठेवून आयुष्यातील प्रत्येक वाट निर्भीडपणे चालत राहा. घाबरू नका, भिवू नका, कारण मी आणि माझे शुभ आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा आपल्या आयुष्यातील वेळ खराब असते, ज्याच्या पाठीशी खंबीरपणे स्वामी आई उभी आहे, तर त्याच्या आयुष्यातील कोणतीही वेळ, कितीही खराब वेळ त्याचे काहीही वाकडे करू शकत नाही. कारण तो माझा स्वामीप्रिय बाळ आहे. तो निरंतर माझी भक्ती करत आहे, माझे निरंतर नामस्मरण करत आहे. या कोणत्याही गोष्टीमध्ये कधीही खंड पडू देत नाही. मग त्याच्या आयुष्यामध्ये कितीही दुःखाचे सावट येवो, कितीही वादळ येवो, कितीही त्याला शत्रू त्रास देवो, पण तो माघार घेत नाही, आमच्या भक्तीमध्ये अंतर देत नाही. हीच तर बाळा तुझी खरी परीक्षा असते की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये किती टिकून राहता की घाबरून स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊन मागे फिरता. हेच तर आम्ही पाहत असतो. आणि याच तुमच्या जिद्दीवर, तुमच्या संयमावर आणि तुमच्या आत्मविश्वासावर स्वामी माऊली प्रचंड प्रसन्न आहे. बाळा, आता चिंता करण्याची गरज नाही, चिंतामुक्त होणार आहेस. हा संदेश ऐकल्यानंतर पाठीमागील पणवती पूर्णतः निघून जाणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यांनी तुमच्या संकटात तुम्हाला साथ दिली, निरंतर तुमच्या सोबत उभे राहिले, अशा लोकांना कधीही संकटात तुम्ही एकटे सोडू नका. पण ज्यांची नियत खराब आहे, जे तुमच्याशी शत्रुत्व करतात, तुमच्या कुठल्याही कार्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करतात, जेव्हा तुला त्यांची गरज होती ते तुला एकटे सोडून गेले आहेत, अशा लोकांना तुझ्या सावलीला सुद्धा उभे करू नका. कारण याने त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे. जेव्हा जेव्हा कष्ट करूनही आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत, तेव्हा बाळा रस्ता बदला, सिद्धांत नाही, प्रयत्न करणे सोडू नका. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, मुळ्या नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आता निराश होऊ नका, कधीही कमजोर बनू नका. कारण समोरच्याला तेच हवे असते. तुम्ही कमजोर झालेले त्यांना आनंद होत असतो. म्हणूनच स्वतःला कधीही कुठल्या परिस्थितीमध्ये
कमजोर समजू नका, माघार घेऊ नका. आपले दुःख कोणालाही सांगत फिरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, तू तुझे कोणतेही दुःख माझ्या चरणी सोड, कारण मी सर्व काही जाणत आहे. कधीच सुख आले तर अहंकार बाळगू नको. कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख तुला नेहमी सुख देऊन जाणार आहे, हे निरंतर लक्षात ठेव. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, माझा पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी असतो. जेवढे तुम्ही समोरच्याला सुख, आनंद आणि काहीतरी त्यांच्यासाठी तुम्ही करत असाल तर ते दुप्पट तुमच्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, अहंकार निर्माण करणाऱ्या गोष्टी कधीही मनामध्ये ठेवू नका. कधीही असे कार्य करू नका ज्या कार्याद्वारे तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होईल. स्वामी म्हणतात, आपल्या चांगल्या स्वभावामुळे आपले नाव समाजात उच्च स्तरावर जाते. कारण बाळा, जे चांगल्या वृत्तीचे असतात, चांगल्या स्वभावाचे असतात, ते नेहमीच लोकांच्या लक्षामध्ये राहतात. हे नेहमी निरंतर लक्षात ठेवा. कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने आणि आनंदाने वागा. स्वामी म्हणतात, आयुष्य असे जिंका की जणू जिंकण्याची तुम्हाला सवयच आहे, आणि हरलात तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे असे स्वतःला सांगा, जेणेकरून तुम्हाला दोन्हीही गोष्टींचा कधीही त्रास होणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा काही प्रश्न सुटत नाहीत, काही उत्तरे मिळत नाहीत, तेव्हा ती सर्व वेळेवर सोडून द्यावी, काळावरती सोडून द्यावी. काळानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय राहत नाहीत. काळजी करू नका, चिंता करू नका. आता तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही होणार आहे. खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आता जवळ आली आहे. बाळा, आता आनंदाची बातमी तुझ्या कुटुंबामध्ये येणार आहे. आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान आहे. म्हणून बाळा, त्यांच्या स्वप्नांसाठी झटा. त्यांना नेहमी प्रेम आणि आदरपूर्वक वागणूक द्या. मग पहा, तुमच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, एक चांगली व्यक्ती सदैव आपल्या शब्दाने आणि कर्माने ओळखली जाते. आपल्या जीवनात काहीही अशक्य नाही, परंतु जर तुम्ही काही कार्य केलेच नाही, जर तुम्ही काही प्रयत्नच केले नाही, तर तुम्हाला ते साध्य होणार नाही. म्हणूनच कोणतीही प्रगती करायची असेल तर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही. स्वामी म्हणतात, बाळा, ज्याचं स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाहीत. म्हणूनच जर तुमच्या मनामध्ये काही नकारात्मक गोष्टी असतील तर त्या आत्ताच या क्षणापासून बदलायला सुरुवात करा आणि सकारात्मक गोष्टीने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात करा. स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःचा आत्मविश्वास ओळखा, स्वतःवरील संयम ओळखा की तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती, कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतः विचलित होत नाही. कितीही बिकट परिस्थिती असो, तुमचा संयम आणि आत्मविश्वास तुम्ही ढळू देत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, सकारात्मक ऊर्जा जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही. नकारात्मक विचार मनात ठेवून कोणतेही कार्य करू नका, कारण सकारात्मक विचाराने जेही कार्य कराल त्यामध्ये तुम्हाला भरघोस यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, तुमच्या मनामध्ये जर नेहमीच चांगले आणि सकारात्मक विचार असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासाठी तुमचे ध्येय हे सर्व काही मनामध्ये ठेवून तुम्ही काही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कधीही कोणत्याही गोष्टीला दिखावा करू नका. ज्या दिवशी तुम्ही सक्षम व्हाल त्या दिवशी तुम्ही स्वतः परिपूर्ण दिसाल. तुम्ही जे काही करत आहे ते न सांगताही समाजापुढे येणार आहे. सुखी रहा, शांत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.